वंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन हो वंदन हो समरभूमीवरी सदा सुगंधित समरभूमीवरी समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन हो वंदन हो वंदन हो धुरंधर परम पराक्रमी समर धुरंधर देश रक्षणा सदैव तत्पर सदा सज्ज कर खड्ग शोभिता वामहस्तरि रक्तरंजिता समरभूमीवर तव रूपाने जणू रुद्राचे दर्शन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो चिन्मय, इथून पुढे थोडा वेळ सूत्र हातात घेते. परम पराक्रमी समर धुरंधर देश रक्षणा सदैव तत्पर समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो. वीरता आणि भक्ती यांचा काय सुरेख संगम आहे या गीतात. आत्मसमर्पण ही भक्तीची सर्वोच्च पातळी असते आणि याचंच जिवंत उदाहरण म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज. आईवर, भवानी मातेवर, गुरूंवर आणि प्रजेवर त्यांनी दाखवलेली निष्ठा ही केवळ त्या काळातच नाही तर आजही प्रत्येकाच्या हृदयात आदरभावाने नांदते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नुसतं स्वप्नच पाहिलं नाही तर त्यांच्या प्रत्येक मावळ्याच्या मनात ते पेरलं, रुजवलं आणि भक्तीचा भाग बनवलं. आज आपण याच भक्तीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत ज्याला वीरतेची झालर आहे. राष्ट्रभक्ती हे बीज पेरायला सुरुवात केली ती जिजाऊंनी. त्यांच्या तर अंगाई गीतामधूनच त्यांनी बाळराजांना त्यावेळेच्या परिस्थितीची ओळख करून दिली आणि स्वराज्याचं बाळकाडू पाजलं. पुढील सादरीकरणात त्याची एक झलक आपल्याला दिसेल. झुलवा पाळणा या गीतात इतर सगळ्या साळकाया माळकाया जेव्हा रेशमी तलम, अंगी टोपडी, चांदीचे पैंजण घालून बाळराजांचं कोड कौतुक करत होत्या त्याच वेळी जिजाऊ मात्र जागरे बाळा जागरे असे म्हणून शिवरायांच्या हाती तलवार देण्याची स्वप्न पाहत होत्या. त्यांच्या जन्मापासूनच जिजाऊ स्वराज्य निर्मितीचे नगारे
बाळराजे कधी वाजवणार हाच विचार करत होत्या. झुलवा पाळणा सादर करतायत गुरु प्रज्ञा गोरे माफ करा, गुरु प्रज्ञा गोरे यांच्या शिष्या. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या, होईल तुझीच रे शोभा बोल धुरून शहाण्या. उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची
अघा वेगाने सर 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 संशय झाले सारे नावाने घावाने सर 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 दूर दूर झाले तुरी नाही काही चिंता नी लालसा मर्दानी राग रोष झुंजार वारसा चमकून जाई निष्ठेचा आरसा उधळून अंधार जाई पुढे दैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग दैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग तुझी कथाशी गुण गाऊ किती अंगार तू ज्वाला कधी उभे दारावरी घोर संकट जरी आधार आम्हा राजा परी शक्तीचा संचार तू त्यागाची मूर्ती तुझी मोलाचे संस्कार तू मुलखात कीर्ती तुझी तुरी नाही काही चिंता नी लालसा मर्दानी राग रोष झुंजार वारसा चमकून जाई निष्ठेचा आरसा उधळून अंधार जाई पुढे दैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग दैत्याच्या राऊळी मायेची माऊली मनात आस तुझी रुजली ग आकेला धावली शिवबाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग जय 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 जिजाऊ त्यांची श्रद्धा आणि निष्ठा ही तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेवर अविचल होती. असे मानले जाते की मातेनेच त्यांना आशीर्वाद देत चंद्रहास हे दिव्य खड्ग म्हणजेच तलवार दिली. ही त्यांच्या पराक्रमाचा आणि न्याययुद्धाचा साक्षीदार ठरली. हीच ती माता जिने आपल्या भक्ताला केवळ विजयाचे आशीर्वादच नाही दिले तर त्याला संपूर्ण स्वराज्य स्थापनेचा आत्मविश्वास देखील दिला. आज आपण त्या भवानी मातेच्या कृपाशीर्वादाने आणि शिवरायांच्या भक्तिभावाने प्रेरित होऊन पुढचं सादरीकरण बघूया. गोंधळ. हा गोंधळ आहे वीर शिवरायांच्या भक्तीचा, शक्तीचा आणि मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांच्या आत्मसमर्पणाचा. सादर करतायत मनाली देव यांच्या शिष्या.
विश्वासाचा होता तितकाच दांडगा विश्वास आणि भक्ती त्यांच्या मावळ्यांची राजांवर होती. रयतेच्या सुखासाठी स्वातंत्र्यासाठी झटत असताना महाराजांना संपूर्णपणे साथ होती ती त्यांच्या सवंगड्यांची, त्यांच्या मावळ्यांची. ते म्हणतात, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. पुढे सादर होणाऱ्या पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, त्यांची युक्ती आणि त्यांनी सिद्धी जोहारवर मिळवलेला विजय बहिर्जी नाईक यांनी वर्णिला आहे. सादर करतायत गुरु अनुजा माढेकर यांच्या शिष्या युगत मांडली. हे ना अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली, काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, बघा 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 युगत मांडली, राजांनी आता युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, महाराजांनी युगत मांडली, अशी ही युगत राजांनी मांडली, पंताची जुबान राजांनी काढली, सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभ्यानं शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो, हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो. हरी हरी हो, म्हणून राजा आपला भारी, देव मराठ्यांच्या घरी, जसा महाभारत संगरी, किसन देव झाला. आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हरी हरी हो. नाही तर रक्ताने लिहिला जातो आणि अशा पानावर कोरलेली असते शौर्याची अमर कहाणी. राजाभक्ती किती टोकाला जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुडतोजी गुजर, म्हणजेच सरसेनापती प्रतापराव गुजर. त्यांनी बहलोल खानाला जेव्हा जिवंत सोडलं हे ऐकताच महाराजांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्या बहलोल खानाला मारल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आपल्याकडून झालेली चूक लक्षात येताच प्रतापराव तडक नेसरीला अवघ्या 6 मावळ्यांसकट त्या बहलोल खानावर तुटून पडले. ते 7 वीर
म्हणजेच प्रतापराव गुजर, विसाजी बल्लळ, दीपोजी राऊतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि विठोजी होय. हे ते मावळे होते ज्यांना विजयाची हमी नव्हती, पण स्वराज्याची शपथ होती. याच प्रसंगावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी लिहिलेले गीत सादर करतायत माझ्या शिष्या वेडात मराठे वीर दौडले सात. निर्णयांवर हो एवढंच काय तर त्यांच्या प्रत्येक विचारांवर त्यांच्या रयतेचा पूर्ण विश्वास होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही प्रजाभक्ती
अत्यंत चपखल शब्दात मांडली आहे. ती म्हणजे हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा या गीतामध्ये. या गाण्यात आपण पाहतो त्यांची दैवी छटा, जिथे महाराज केवळ एक योद्धा नव्हते, तर ते होते हिंदवी स्वराज्याचे नरसिंह, भक्ती आणि शौर्याचा संगम. कारण हे हिंदू राष्ट्र व्हावे ही तर श्रींची इच्छा होती. चला तर मग नतमस्तक होऊया त्या राजाला. त्यांच्या नावानं वीर जन्म घेतात आणि मावळे घडतात. सादर करतायत गुरु मेघा शानबाग यांच्या शिष्या. धनी नव्हते, तर भक्ती, निष्ठा आणि न्यायाचे मूर्तिमंत रूप होते. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे धर्म, मातृभूमी आणि जनकल्याणाची गूढ भावना होती. त्यांच्या शौर्यावर, बुद्धिमत्तेवर आणि नीतिमत्तेवर प्रजेला अढळ विश्वास होता. प्रजेच्या हृदयात ते फक्त राजा नव्हते, ते होते विश्वासाचे, प्रेमाचे आणि श्रद्धेचे प्रतीक. आज आपण या राजाला राजा तू या भक्तिगीताच्या माध्यमातून एक भावपूर्ण समर्पण करूया, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न नुसतं पाहिलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यात सहभागी केलं. सादर करतायत गुरु कोमल गुजराती यांच्या शिष्या. राजा तू
शिवावर मात तू, पाठीवर हात तू. दहा दिशातून घुमतो आहे तुझाच गाजा बाजा. तूच आमचा रक्षक आणि तू जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा. हो तुझ्या नावे माथ्यावरी लावला टिळा. हो तुझ्या चरणाशी आलो राहू दे लळा. हो तुझ्या नावे माथ्यावरी लावला टिळा. हो तुझ्या चरणाशी आलो राहू दे लळा. तळपती तलवार तू, मर्मभेदी वार तू, आमचा कैवार तू, सुखकारक तू. दहा दिशातून घुमतो आहे तुझाच गाजा बाजा. तूच आमचा रक्षक आणि तू जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा. हो तू कडे कपारी, तूच सागर किनारी, तूच सह्याद्रीच्या उंच शिखरावरी. हे माय बाप भ्राता तूच, संकटात त्राता तूच, करता धरता तू आम्हा घरी. हो सकलांचा नाथ तूच, हृदयी सम्राट तूच, दुमदुमली ललकारी वाऱ्यावरी. निश्चयाचा महामेरू, बहुजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारी, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. कविराज भूषणांचे शब्द झाले शौर्याचे गान. शिवबांच्या पराक्रमाचा घेतला त्यांनी जयघोष महान. त्यांच्या लेखणीतून उमटली स्वराज्याची तेजस्वी छाया. भक्ती, श्रद्धा आणि काव्यातून घडली शिवरायांची महिमा माया. ही केवळ कविता नव्हे, तर ही एक आहे जाज्वल्य प्रेरणा. शिवरायांच्या पराक्रमाचे चित्र शब्दातून उमटवणारा हा कवी. त्यांच्याशी असलेली भक्तिभावाची नाळ इतकी गहिरी होती की त्यांची प्रत्येक रचना म्हणजे स्वराज्याची आरतीच वाटे. आज आपणही याच भावना जागवणार आहोत नृत्य, संगीत आणि शब्दांच्या माध्यमातून. कवी भूषण यांच्या काही ओळी सादर करतायत गुरु अपर्णा पेंडसे यांच्या शिष्या.
पीता मृगशुंड पर, भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर, कन्याजिमी कंस पर, धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। रूप अशी भक्ती जी तलवारीत होती आणि हृदयातही. आता सादर होणार आहे शेवटचा अध्याय, जिथे कविराज भूषणांच्या शब्दातून झळकतो शिवरायांचा पराक्रम आणि त्यानंतर होतो राज्याभिषेकाचा गौरवशाली सोहळा. केवळ एक राजाच नव्हे तर स्वराज्य स्वप्न साकार करणाऱ्या युगपुरुषाचा. चला मनोभावे साक्षी राहूया शब्द, नृत्य आणि भक्तीचा परमोच्च संगम असलेल्या पुढील सादरीकरणात, जे सादर करतायत डॉक्टर पल्लवी नाईक आणि रश्मी किर्लोस्कर यांच्या शिष्या. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात्, स भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत्तशाङ्गुलम्. सकरजिनी सैन पर, हरकतम पैन पर, विघ्न की रैन पर, लंबोदर देखिए 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 देखिए. सकरजिनी सैन पर, हरकतम पैन पर, विघ्न की रैन पर, लंबोदर देखिए लंबोदर देखिए. रामदस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, कुंभज भी सेकिए. कुंभज भी सेकिए. हर जो आनंद पर, गरुड़ जो भुजंग पर, दोनों के अंग पर, पार जो फेंकिए. बाज जो विहंग पर, सिंह जो पतंग पर, मेष तरुअंग पर, शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए ऐका ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मराठी मर्दानो.